सध्या राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होतीये, त्या संदर्भातल्या बातम्या पाहूयात। उद्धव ठाकरे 2 दिवसात धाराशिवचा दौरा करणार। दौऱ्यादरम्यान पूरस्थितीचा आढावा घेणार। कैलास पाटील, ओमराजे निंबाळकर यांच्याकडून ठाकरेंनी घेतली पूरस्थितीची माहिती। पूरग्रस्त नागरिकांची मदत करा, ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना। बीडमधील नांदूर गावात पुरात अडकलेल्या नागरिकांचं एनडीआरएफ कडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। मुख्यमंत्री राज्यात ओला दुष्काळ जाहीर करतील अशी अपेक्षा होती। शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदतीची घोषणा केलेली नाही। रोहित पवार यांची राज्य सरकारवर ही टीका। धाराशिवमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर धावले। परंडा तालुक्यातील वडनेर गावातून आजू आणि नातवाला सुखरूप बाहेर काढलं। एनडीआरएफ जवानांच्या मदतीने रेस्क्यू केल्याची फेसबुक पोस्टद्वारे माहिती। राज्यभर 9 लाख कोटींचं कर्ज, राज्य सरकार मराठवाड्याला किती मदत देतील माहीत नाही, संजय राऊत यांची टीका। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाच्या आमदार विलास भुमरे यांच्याकडून पाहणी। पैठण शहरासह ग्रामीण भागाला पुराचा फटका, शेतीचं नुकसान। आमदार भुमरेंनी घेतला नुकसानीचा आढावा। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सीना नदीकाठच्या परिस्थितीची पाहणी। पूरस्थितीमुळे आता शेतकऱ्यांचं झालंय मोठं नुकसान। ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी मंत्रिमंडळासमोर करणार। गोरेंची ही माहिती। घाबरू नका, मनोबल हारू नका, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या। पंकजा मुंडे यांच्याकडून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर। फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर पंकजा मुंडे बीडमध्ये नुकसानीची करणार पाहणी। अतिवृष्टीमुळे 34 ते 36 लाख हेक्टर पाण्याखाली, तातडीने शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत करा, वडेट्टीवारांची मागणी।